या दरम्यान आपण पाहतो की अमयजी मोरे साहेब यांचं मात्र आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. गोरेगाव विधानसभा युवा मोर्चा अध्यक्ष या मोरे साहेब आपलं आम्ही मोस्ट वेलकम करतो. आमच्या विनंतीला मान देऊन आज मात्र इथे आलात ही कौतुकाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. आणि खरं आता सांगायचं म्हणलं तर सध्याच्या घडीला युवकांचं सत्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि असाच एक चेहरा आज स्पेशली मुंबईवरून इथे आलाय ज्यांचं नाव आहे अमयजी मोरे. तर या वेलकम करूयात अमयजी मोरे यांचं. मोस्ट वेलकम असेल. डीजे थांबायचं. नाजी पाटील यांच्या स्मरणार्थ मनसे चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम वर्ष 20वे. आयोजक राहुल शिरीष चव्हाण कळंबोली शहर अध्यक्ष, त्यांना संयोजक माननीय श्री गोरक्षनाथ गायकवाड, उद्योजक समाजसेवक यांचं मनपूर्वक स्वागत. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की पहिलं षटकार आलेलं आहे. षटकाराने इथे मात्र खातं उघडलं गेलंय. तर सुरेश मोहिते वेलकम करतायत सर्वांचं. पाहुणे देखील आमच्या व्यासपीठावरती आलेत आणि पाहुण्यांचं देखील स्वागत केलं गेलंय. या पाहुणे वर्ग आज तुमचं कळंबोली शहरामध्ये स्वागत आहे. चौकार येतो स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुरेश मोहिते तर या चौकाराने मात्र आपण पाहतोय की स्कोर कार्ड खूप वेगाने पुढे जाते. सुरेश मोहिते ज्या लय मध्ये आहेत ती लय पुन्हा एकदा इथे दाखवत आहेत. अजून एक चौकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ठोक डीजे हा येतोय चौकार. पाहतोय 14 धावा. यश सनस इथे बॉलिंग करतायत. स्ट्राईक वरती आपण पाहतोय सुरेश यांना, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय प्रतीक यांना, प्रतीक ठाकूर यांना. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. हलकासा ओव्हर पिच चेंडू फेकून दिलाय. जरूर आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफ दिशेने सलग 3 चेंडू 3 चौकार इथे. विकेट इथं मिळतोय आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर दरेकर चाललेत. एक मोठा फलंदाज बाद झालाय पुजारी आणि दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय ज्याचं नाव आहे सागर दरेकर. नवी मुंबई पोलीस दलामध्ये हा खेळाडू कार्यरत आहे. एक चांगला ॲथलेटिक आहे आणि नवी मुंबईसाठी तो खेळाच्या माध्यमातून पोलीस दलामध्ये आपलं प्रदर्शन देखील दाखवतो. मिलिंदजी वाडेकर साहेब हे देखील आमच्या समेत जुडले गेलेत. गोरेगाव युवा मोर्चा महामंडळ अध्यक्ष यांचं देखील आपण मोस्ट वेलकम करूयात. खूप लांबचा प्रवास ते इथून पर्यंत आलेत. परंतु कळंबोलीकरांना एक प्रश्न पडलाय की आज गोरेगाववरून स्पेशली पाहुणे का आलेत. याच्या मागचं कारण देखील तसंच आहे. कारण की अगदी लहान वयामध्ये जी मुळं राहुलजी चव्हाण साहेबांची जी मुंबईशी जुडली गेलेत. कारण की सुरुवातीचा काळ, तरुणाईचा काळ त्यांनी मात्र मुंबईमध्ये व्यतीत केला. त्यांचे मातृश्री असेल, त्यांचे पिताश्री असेल, भरपूर वर्ष त्यांनी मुंबईमध्ये व्यतीत केले. म्हणजे एक मुंबईकर म्हणून राहुलजी चव्हाण साहेबांवर आपण पाहू शकता. तिथला जो मित्र परिवार आहे तो आज स्पेशली राहुल चव्हाण साहेबांच्या विनंतीला मान देऊन इथे स्पेशली येतोय. याबद्दल त्यांचं नक्कीच कौतुक करूयात. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा आल्यात. एक फलंदाज बाद झालाय ज्याचं नाव आहे सुरेश.
पहिल्या षटकानंतर धावफलकावर धावा मात्र 18. यश थोडा महागात पडलेला आहे या ठिकाणी. यश या ठिकाणी महागात पडलेला आहे. पुढचा गोलंदाज हर्षल या ठिकाणी LIG एंड कडून हर्षल पुढचा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. तर जरूर आपण पाहतोय की हर्षल आलेले आहेत राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र LIG एंड कडूनचा मारा ते करतायत. एक तेज सर्रार गोलंदाज आहेत आणि संधी दिली गेली आहे. PDC संघ आपण पाहतोय की ज्याच्यामध्ये नवोदित खेळाडू आहेत, यंगस्टर्स आहेत, भरपूर युवा वर्ग आहेत. अगदी वयगाठी सांगायची म्हणली ना त्यांची तर 25 ते 30च्या घरामधले हे सर्व युवा वर्ग आहेत आणि युवकांनी भरलेला हा संघ आहे जो मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आपण पाहतोय प्रतीक पहिला बॉल खेळत आहे आणि लेग साईडच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने शॉट भिरकावला आहे आणि शॉट सरळ सीमारेषा पार. राजू नराळे जे मागील सामन्याचे प्लेअर ऑफ द मॅच ठरले होते ते काही कारणानिमित्त इथून लवकर बाहेर निघून गेलेत आणि त्यांचं पारितोषिक घेण्यासाठी त्यांच्या टीमचा 12 प्लेअर इथे आलाय. तर मी राहुल साहेबांना एक विनंती करेन की साहेब मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच द्यायचा आहे. तर खेळाडू नाहीये त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्या टीमचा इथे 12 प्लेअर आलाय. हे पारितोषिक बघा राहुल एक विनंती करतो. राहुल पारितोषिक घेण्यासाठी एक खेळाडू पाठवा तुम्ही प्लेइंग 11 मधला प्लीज. प्लेइंग 11 मधला पाठवा. या राजू सर या प्लीज. तर नाव बॅक टू द क्रिकेट. प्रत्येक खूप चांगली बॅटिंग करतोय. 2 मोठे फटके त्याच्या बॅटिंगमधून पाहायला मिळतात. बॅक टू बॅक तिसरा येणार का? खेळला जरूर गेलाय ऑन साइडला आणि चेंडू मात्र डीप मध्ये सरसावतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार पाहायला मिळतोय. तुटून पडलाय. काय सांगशील? त्याने 2 मोठे फटके खेळलेत आतापर्यंत, 2 षटकार आणि 1 चौकार. प्रतीक ठाकूरने आतापर्यंत 3 मोठे फटके लगावले आहेत आणि हा काय फाईनच्या दिशेने हा फटका लगावला आहे. तिथं क्षेत्ररक्षकांनी चूक आणि पंचांचा इशारा येणं बाकी आहे. बाउंड्री चेक करावी लागेल. हा चौकार आहे की नाही, ही बाउंड्री आहे की नाही. प्रशांत हा येस जरूर. इथे आपण पाहतोय की अरविंद ढेकळे काहीतरी सूचना देत आहेत. मी अमेयजी मोरे आणि मिलिंदजी वाडेकर सरांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते हा आपण सामनावीराचा खिताब देतोय. आज स्पेशली आमच्या विनंतीला मान देऊन गोरेगाव ते कळंबोली तब्बल 40 किलोमीटरहून अधिकचा प्रवास इथे मात्र करून आज मित्रप्रेम दाखवण्यासाठी दोन्ही मान्यवर आमच्या समेत जुडले गेलेत. या आज जर का मित्राच्या स्पर्धा असतील तर जाणं भागच आहे.
त्याच्यामुळे सर्व कामं बाजूला, पहिले मित्राची स्पर्धा. दुपारचा वेळ, भोजन सत्रानंतर विश्रांती करण्यापेक्षा जर का मित्राच्या स्पर्धेला मी गेलो तर खूप मजा येईल आणि मित्राला देखील बरं वाटेल. आणि याच प्रेमसंबंधाखाती इथे मात्र आपण पाहतोय की दोन्ही मान्यवर आज जुडले गेलेत मनसे चषक 2025. हर्ष, जर का सांगायचं म्हणलं ना, गेली 20 वर्ष न थकता न थांबता अखंडपणे अविरतपणे हा चालत आलेला प्रवास आहे. 20 वर्षांचा काळ लोटला आणि राहुल दादा सलग 20 वेळा या स्पर्धेचं आयोजन करतायत. ही सर्वसामान्य गोष्ट नाहीये. एखाद्या मंडळाचा गणेश उत्सव 4 वर्ष होतो, 5 वर्ष होतो, 6 वर्ष होतो, 10 वर्ष होतो आणि काही कारणांमुळे कधी कधी तो थांबतो देखील. असाच प्रकार नवरात्र उत्सवामध्ये होतो. मोठमोठ्या स्पर्धा मुंबईमध्ये आल्या, मोठमोठ्या स्पर्धा मुंबईमध्ये थांबल्या देखील, परत त्यांची काही चर्चा झाली नाही. परंतु राहुलजी चव्हाण साहेबांची स्पर्धा जर का म्हणली ना तर आणि फक्त खेळाडूंचा विचार केला जातो. आणि यामुळेच की काय पाहतोय आपण की एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा आज इथे आयोजित केली गेली. मागील काही वर्षांच्या आधीचं जर का सांगायचं म्हणलं तर मुंबईच्या खेळाडूंना या मैदानावरती डे क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये आणायचा बहुमान जर कुणाला असेल तर तो राहुलजी यांना होता. मुंबईचे मोठमोठे खेळाडू याच मैदानावरती खेळले, याच मनसे चषकाचे कौतुक करून गेले आणि ही स्पर्धा आता मात्र भरभरून प्रेम देणारी स्पर्धा राहिली आहे. संपूर्ण वर्षभर एखाद्या सणाची आपण वाट पाहतो, एखाद्या उत्सवाची आपण वाट पाहतो, एखाद्या मित्राच्या वाढदिवसाची आपण वाट पाहतो. तसेच हे क्रीडा रसिक आहेत जे मात्र संपूर्ण वर्षभर मनसे चषकाची वाट पाहतात आणि तो मनसे चषक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. राहुल चव्हाण यांनी आपले क्रिकेट क्षेत्रात योगदान दिले आहे. नाव बॅक टू द ग्राउंड. प्रतीक ठाकूरनं खूप वेगाने धावफलक हे सरसावत चाललंय आणि धावफलकावर धावा मात्र 36. 2 शतकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे. नवीन फलंदाज साहिल. नॉन स्ट्रायकर एंडवरती तर स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय हर्ष की सागर दरेकर आलेले आहेत. एक अष्टपैलू खेळाडू आहेत, एक मातब्बर खेळाडू आहेत. सध्याच्या घडीला नवी मुंबई पोलीस दलामध्ये एक ॲथलेटिक म्हणून ते भूमिका दर्शवत आहेत. परंतु क्रिकेट प्रती ना त्यांचं प्रेम भलतंच आहे. तुम्ही महाराष्ट्र, पुणे, नगर, नाशिक या परिसरामध्ये जाल ना, ॲज अ आयकॉन म्हणून या खेळाडूला पाहिलं जातं. या खेळाडूची प्रचिती आहे ना फक्त आणि फक्त कळंबोलीपुरती, पनवेलपुरती मर्यादित नाहीये. त्याच्या पलीकडे जाऊन या खेळाडूने आपल्या नावाचा डंका हा महाराष्ट्रभरामध्ये पिटला आहे आणि आज मात्र आपण पाहतोय की निर्णायक मोक्यावरती त्याला संधी दिली गेली आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय आलेले आहेत गणेश. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सागर, तर नॉन स्ट्रायकर एंडवरती साहिल. स्कोर सांगतोय 36 धावा. काय जबरदस्त शॉट या ठिकाणी खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा शॉट खेळलेला आहे. 2 रन कंप्लीट या ठिकाणी झालेले आहेत आणि ही काय खराब क्षेत्ररक्षण असल्या कारणाने एक्स्ट्रा रन या ठिकाणी भेटलेले आहेत. तर जरूर आपण पाहतोय की पहिली धाव कंप्लीट केली गेली, दुसरीसाठी कॉल दिला गेला, 2 धावा आत्मविश्वासाने पूर्ण झाल्या, परंतु खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. बॅकअप इथे नव्हता आणि परिणामादाखल आपण पाहतो की डबलला केलं गेलं टेबल मध्ये कन्वर्ट. क्रिकेटची हीच तर परिभाषा आहे. इथे धावा येत नाहीत, धावा चोराव्या लागतात. परंतु यावेळेस मात्र चेंडू लपेटलाय, आडे हात घेतलाय. साहिल उलवेकर यांचा टिपिकल फेवरेट फटका आहे. येस, इथे मात्र आपण पाहतो की आपल्या सर्वांचे लाडके फेवरेट आयडल आणि असंख्य सारे इतिहास ज्यांच्या माध्यमातून लिहिले गेले, कळंबोलीच्या टेनिस क्रिकेट पटलावरचा ध्रुवतारा म्हणून ज्याला संबोधले गेले, अर्थात ऑल 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 हर्ष, जर का सांगायचं म्हणलं ना, ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यामध्ये जेव्हा ब्लॅक अँड व्हाईटच्या टीव्ही असायच्या त्यावेळेला हे एवढे धुरंधर होते ना मैदानावरचे, म्हणजे या मैदानावरती गोलंदाजांचा कर्दनकाळ बनायचे असे फलंदाज आता आपल्या व्यासपीठावरती आहेत. राजू सरांना आपण पाहू शकता. कॅच कंप्लीट होतोय, विकेटचं पण होत होतंय. डीप फाईन
चांगला होता, पण क्षेत्ररक्षण कशा प्रकारे कॅच कंप्लीट केला, खरंच त्याचं देखील कौतुक करावं लागेल. आणि एक मोठा झटका बसला आदित्य प्रिय लॉजिस्टिक. पहिल्या चेंडूवरती चौकार लागवतोय. हर्ष तेवढं सोपं नाहीये लोअर फुलटॉस चेंडूवरती मोठे फटके खेळणं, परंतु हा फटका सजावला गेलाय. स्कोर आपण पाहतोय, स्कोर जाऊन थांबतोय 53च्या घरामध्ये. बॉलिंग मार्कवरती गणेश, पुढचा चेंडू. काय सुबक असा शॉट या ठिकाणी खेळलेला आहे. बॉल सरळ सीमारेषा पार, षटकार. चा सामना श्री गणेश वर्सेस साई कृपा आर्यन. 3 षटकांचा खेळ राहील, तर दोन्ही संघाच्या कॅप्टननी स्टेजवरती यावे टॉससाठी. तर यस, जरूर हर्ष, आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनना इथे मात्र आमंत्रण देऊया. एकीकडे आपण पाहतोय की साई कृपा आर्यन्स आणि त्याचबरोबर आपण पाहतोय श्री गणेश या टीमच्या दरम्यान ही मॅच असणार आहे आणि नाणेफेकीचा कौल इथं पार पाडला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन यावं आपण लवकर, आपलं वेलकम असेल स्टेजवरती. यलगार टीम आणि यलगार टीमचे माजी खेळाडू इथे मात्र व्यासपीठावरती जुडले गेलेत आणि काही दिवसांआधीच नियोजन चाललेलं 40+ स्पर्धा. जो सर प्लॅन करत होते की काही दिवसांमध्ये आम्हाला 40+ एक क्रीडा स्पर्धा इथे रंगवायची आणि त्याच्यानुसार त्यांचं प्लॅनिंग देखील चालले. सावंत सर आणि राजू सर अर्ली मॉर्निंग इथे येतात, सर्वांवर चर्चा करते. यावेळेस मात्र अल्टी पल्टी बॉल केलाय सीमा रेषेच्या पलीकडे कल्टी. हा येतोय चौकार डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. सागर असा शॉट खेळलेला आहे आणि सीमा रेषा पार, चौकार. हा चौका भेटला आहे ऑन द नी. तर मी विनंती करेन अमेयजी मोरे यांना की आपण पुढे यावं. आपला एक विशेष स्वागत सन्मान आम्ही पार पाडतोय. थँक्यू डीजे. तर मिलिंदजी वाडेकर सर, आपण देखील यावं, आपलं देखील स्वागत सन्मान केला जाईल. बघा, सागर दरेकरचं इथं मात्र कौतुक केलं जातं. राजू शिंदे यांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा येतोय. वाडेकर सरांचा देखील इथे सन्मान केला जातोय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. नो बॉलचा इशारा, व्यवस्थित खेळण्याचा प्रयत्न मात्र फुल ठरतोय. एक्स्ट्राच्या माध्यमातून 1 रन जरूर मिळेल. महाराष्ट्राचं पारंपरिक वाद्य
अर्थातच तुतारी आणि तुतारीची मानवंदना आलेल्या प्रत्येक मान्यवराला दिली जाते. काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं आणि काहीतरी सुंदर करण्याचा प्रयत्न राहुल चव्हाण साहेबांच्या माध्यमातून केला गेलाय. महाराष्ट्राची संस्कृती काय आहे, आपली ओळख काय आहे, ही येणाऱ्या पिढीला समजली पाहिजे. याचमुळे या तुतारीचा इथे वापर केला गेलाय आणि आपण पाहतो की आमचे तुतारी वादक मात्र प्रत्येक मान्यवराला इथे मानवंदना देत आहेत. नाव बॅक टू द क्रिकेट. डॉट बॉल येतो या ठिकाणी. काय 17चा डाव या ठिकाणी समाप्त. 4 षटकानंतर धावफलकावर धावा मात्र 75. 24 बॉल 75 हे समीकरण या ठिकाणी समोर आलंय. आदित्य प्रिया लॉजिस्टिकनं सन्मानजनक स्कोर या ठिकाणी उभा केला आहे. तर तर जरूर आपण पाहतोय की काही मान्यवर आमच्या व्यासपीठावरती आहेत. मान्यवरांना एक विनंती असेल, बघा दुपारचं सत्र आहे, काही चर्चा जर का झाल्या तर खूप मजा येईल. पण सर तुम्ही उद्या येणार का नाही ही गॅरंटी नाही. बघा हा शब्द असेल तुमचा. येस, मग उद्याचं एक सेशन आम्ही ठेवतोय, चाय के साथ चर्चा. संध्याकाळच्या सेशनमध्ये ठीक 5 वाजता जेव्हा सेमीफायनल नंबर 2 चालू होईल त्यावेळेला मात्र आपण काही दिग्गज माजी खेळाडूंना व्यासपीठावरती बोलणार आहोत, त्यांच्याशी थोडंसं बोलतो होणार आहोत, त्यांच्याशी थोडीसं समालोचनाच्या माध्यमातून काही आठवणींना उजाळा देणार आहोत. कालचं सेशन मित्रांनो विनंती करतो कुणी विसरू नका, ठीक 5 वाजता सज्ज राहा, कारण की उद्या काही गोष्टींचा उलगडा केला जाणार आहे जो मात्र कळंबोली क्रिकेट पटलाच्या क्षितिजावरती एक नवीन प्रकाश टाकणारा असणार आहे. चला चला लवकर लवकर, वेळ कमी आपल्याकडे, थोडंसं स्पीडअप करायचं आहे प्लीज, विनंती करतो, वेळेची कमतरता आहे, थोडंसं भान ठेवूयात. स्ट्राईकला कोण आहे आता? खालती चला 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 लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. तर पहिल्या सत्राचा होतोय खेळ समाप्त. धावसंख्येचा डोंगर उभा केला गेलाय. 75 धावा आपण पाहतोय. 76 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. चला 2 धावांची पॅनल्टी असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. येस, फिल्डिंग करणाऱ्या टीमला 2 धावांची पॅनल्टी म्हणजे 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. व्हॉट अ शॉट, पुश करो.
भी देना चाहते हैं हेच काहीसं सांगतोय सनस. प्रत्युत्तर दिलं गेलंय षटकाराने. धावफलकावरती खातं उघडलं गेलंय. सर्वाधिक वेगवान गोलंदाज अर्थात सागर दरेकर यांच्या विरोधामध्ये इथे हात उगारले गेलेत. हो योगेश तुमचा झाला ना तर इथे बसा हो तो जरूर इथे मात्र आपण पाहतो की कमबॅक करण्याचा प्रयत्न सागर दरेकर पुन्हा एकदा दाखवतात. अखूट टप्प्याची लाईन होती. वेगावरती ते स्वार झाले. वेग थोडासा त्यांनी वाढवलाय. टप्पा घेणारा चेंडू विकेट कडक झाली आणि टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस मात्र मोठा फटका ऑन साइडला. अक्षय वाघमोरे आय थिंक नवीन फलंदाज आहेत जे मात्र पहिल्यांदा या चेंडूला सामना करतायत. खूप चांगल्या पद्धतीने फटका खेळतात. पुलचा वापर केला गेला. जर्सी नंबर 03 यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. अक्षय वाघमोरे सडपातळ शरीर यष्टीचे. थोडासा पातळ बांधा आहे त्यांचा परंतु स्ट्रोक त्यांच्याकडे कमालीचे आहेत. आणि बघा तुम्ही जेव्हा एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता ना त्यावेळेला सुरुवात दमदार असणं गरजेचं आहे आणि ती दमदार सुरुवात मिळणार का. तर जरूर आपण पाहतोय की एक धाव जरूर मिळते. बाईकच्या माध्यमातून सिंगलने धावफलक थोडंसं पुढे जाते. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धावसंख्या स्थिरावलेली 11 रन्स. यावेळेस मात्र विकेटचा वेध घेत असताना लेग स्टिकला खूप लांबून सोडून जातोय चेंडू. अवंतर चेंडूचं इथं मात्र कॉल येतोय. वाईड बॉलचा कॉल येतोय पंचांच्या माध्यमातून. दोन्ही आज जमिनीला समांतर करतायत मुख्य पंच. इथं आपण पाहतोय प्रभात आंबोरे आणि वाईड बॉल घोषित करतायत. 7 ते 8 पावलांची धाव. लोट फुटा चेंडू होता पुन्हा एकदा भिरकावला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक सुरेश मोहिते तिथे उपस्थित. कॅच कंप्लीट. फलंदाज सनस. हर्षल आहे ना तर काही क्रीडा रसिक आहेत जे मात्र सनस यांचा खेळ पाहून आवर्जून आम्हाला संपर्क करू पाहतायत आणि त्याच्यावरती कॅश प्राइज लावण्याचा प्रयत्न करतायत. परंतु त्यांच्यासाठी दुःखद बातमी द्यावी लागेल की यश सनस बाद झालेत. नो डाऊट आपला आवडता खेळाडू आपल्या परिसरातला एक उदयोन्मुख खेळाडू त्याच्या पाठीशी उभं राहणं ही त्याच्या चाहत्यांची इच्छा असते आणि तेच काहीसा प्रयत्न काहीशे क्रीडा रसिक इथे जरूर करतात. परंतु यश बाद होतोय आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षल. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत ज्यांचं नाव आहे हर्षल आणि सनस यांची ते भरून काढतील का हा सर्वाधिक मोठा प्रश्न असेल. कारण की सांगायचं म्हणलं तर 75 धावांचा डोंगर समोर उभा आहे आणि हा डोंगर जर का लांगायचा आहे हा डोंगर जर का पार करायचा आहे तर आता हवाई सफर करावे लागतील. दिल्ली काफी दूर है आणि दिल्ली को अगर जल्दी जाना है तो हवाई सफर करना तय होगा. एक हवाई सफर यानी कि इंडिगो की फ्लाइट थोड़ी सी कम हो गई है थोड़ी सी बंद है लेकिन मैदान के अंदर बल्लेबाजी की फ्लाइट इसके ऊपर कोई पाबंदी नहीं रहेगी. पहले ओवर का हुआ है खेल समाप्त और पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर की यदि बात करेंगे तो 12 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़ चुके हैं. पहले बल्लेबाज जो आउट हुए डगआउट की तरफ जाके शांत बैठे हैं और जिनके मन में काफी बड़ा तूफान बना हुआ है. गलती जो हुई है उस बल्लेबाज का नाम यश सनस. काफी अच्छी गेंदबाजी उनकी रही है. थोड़े से महंगे साबित जरूर हुए थे लेकिन दूसरे सत्र में जिस प्रकार से उन्होंने सत्र की शुरुआत की पहली गेंद और जिसके ऊपर लॉन्ग ऑफ के ऊपर से जिस प्रकार से छक्का उन्होंने दागा काबिले तारीफ शुरुआत करके दी थी. हमें लग रहा था कि इस मैदान के ऊपर वो ताबड़तोड़ बल्लेबाजी करेंगे तोड़फोड़ बल्लेबाजी करेंगे लेकिन गेंदबाजों ने फिर एक मर्तबा अपना वर्चस्व दिखाया और जिसके चलते उनको काफी सस्ते में निपटाया. नए बल्लेबाज मैदान के अंदर हर्षल को आप 9 स्ट्राइकर एंड के ऊपर देख सकते हो. बाएं हाथ के बल्लेबाज है. विकल्प बाएं हाथ का गेंदबाज सामने है. ये कॉन्टेस्ट जो रहेगा ना अगली गेंद के ऊपर यदि हर्षल स्ट्राइक के ऊपर आते हैं तो काफी बेहतरीन रहेगा. नए गेंदबाज प्रतीक ठाकुर इस बार बाइकर मैन है दोस्तों. केपीएल का दूसरा पर्व और दूसरे पर्व में स्कूटी लेके गए थे मैन ऑफ द सीरीज की. काफी आत्मविश्वास के साथ अच्छी बल्लेबाजी अच्छी गेंदबाजी करते. काफी अच्छे एथलेटिक है.
इस बार हवा में गेंद रहेगी, गणेश वत्रे वहां पे मौजूद थे, काफी तेजी के साथ गेंद के ऊपर आए, छलांग जरूर लगाई, गेंद को रोकने में यशस्वी हुए, लेकिन 2 रन यहाँ पे रोक नहीं सकते। काफी अच्छी फील्डिंग का मुजाहिरा यहाँ पे हमें देखने मिला, जिसके चलते अपनी टीम के लिए 2 रन जरूर बचाए। प्रतीक ठाकुर इस टीम की काफी बड़ी पहचान, एक नई पेशकश इस बार LIG इंड के माध्यम से गेंदबाजी करते हुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट। अक्षय वाघमोरे स्ट्राइक के ऊपर जरूर देख सकते हो आप दोस्तों। इस बार धीमे गति से इस बार गेंद को डिलीवर किया था, थोड़ी सी हाइट दी गई थी, डीप होती हुई गेंद बल्लेबाज को पूरी तरह से चकमा देती हुई इस धीमी गेंद ने पूरी तरह से चकित करके छोड़ा है अक्षय को। उम्मीद लगाई थी शायद तेजी के साथ ये गेंद आएगी, लेकिन देखिए धीमी गति का गेंदबाजों ने इस बार इस्तेमाल किया गया है। बैक टू बैक 2 धीमी गेंदें डिलीवर की गई और इन दोनों भी गेंदों के ऊपर कोई प्रत्युत्तर नहीं था। और एक अच्छी गेंद, रनआउट का खतरा बन सकता था, लेकिन प्रतीक ठाकुर इस बार देखिए दोस्तों अपने निराले अंदाज के साथ इस मैच को एंजॉय करते हुए, उनको पता है इस मैच में पूरी तरह से पकड़ उन्होंने निर्माण की है। और इस पकड़ की यदि बात करें, यस 2 रन है, इस पकड़ की यदि बात करेंगे तो ये मुकाबला काफी हावी जाने वाला है। बल्लेबाजी करने वाली टीम PDCC को नए खिलाड़ी, नए चेहरे, न्यू यंगस्टर्स, नई यंग ब्रिगेड इस टीम में हमें देखने मिल रही है दोस्तों। हल्की से ओवर पिच गेंद ऑन साइड के क्षेत्र में वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ जाती हुई गेंद, मुन्ना वहां पे मौजूद, कैच, गेंद को इस बार लपकते हुए 24 घंटा चौकन्ना यहां पे हमें देखने मिला है मुन्ना। काफी अच्छी फील्डिंग यहां पे होती हुई, काफी अच्छे तरीके से इस बार गेंद को लपका। जब तक थ्रो करेंगे, महज मिली सिंगल और सिंगल के साथ 3 ओवर का हुआ है खेल समाप्त, 2 ओवर का हुआ है खेल समाप्त, माफ कीजिए, और 2 ओवर की समाप्ति के बाद 16 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़ चुके हैं। तर खुश खबर सूत्रांच्या माध्यमातून एक खुश खबर आमच्यापर्यंत येते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॅशिंग नेते आदरणीय मुंबई शहराध्यक्ष अर्थातच संदीपजी देशपांडे साहेब यांचं शुभागमन ठीक 4 वाजता या मंचकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। तमाम खेळाडू वर्ग, मायबाप जनता यांच्यापर्यंत ही माहिती जरूर आम्ही पोहोचवतोय। आज जर का सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम मोठे, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे नेते मंडळी, दिग्गज नेते मंडळी आज आपल्याला एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळाले आणि थोड्याच वेळामध्ये ज्यांचं आपल्याला शुभागमन पाहायला मिळणार आहे अर्थातच संदीपजी देशपांडे साहेब, यस त्यांचं देखील आपण कौतुक करणार आहोत। शरीरवृत्ती अतिशय सडपातळ असली तरी टोलेबाजी मात्र उच्च दर्जाची या ठिकाणी आपल्याला गोलंदाज पण काही कमी नाही। साहिल उलवेकर काय जबरदस्त शॉट असा मारलेला आहे, पण खाली क्षेत्ररक्षक काय उत्कृष्ट कॅच झेल आणि त्यांनी मात्र एक विकेट घेतली।
सूचना आहे एक जरुरी, ती सूचना मी सर्व संघांपर्यंत पोहोचवू इच्छितो. इथून पुढे होणारे सर्व सामने हे 3 षटकांचे असणार आहेत, याची आपण दक्षता बाळगायची. आयोजकांच्या माध्यमातून आणि कमिटीच्या माध्यमातून मात्र हा निर्णय आमच्यापर्यंत सोपवला गेला आणि तोच निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. यावेळेस मात्र आपण पाहू शकता कमालीचा फटका, कमालीचं टायमिंग, चेंडू हलक्या हाताने स्टेअर करतायत, डीप पॉइंट मध्ये चेंडू सरसावतोय, सर्व प्रेक्षकांमध्ये येतो. तिसरं शतक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या शतकातील शेवटचा चेंडू साहिल उल्वेकर खिडूकपाडा एक्सप्रेस काय खतरनाक गोलंदाजी या ठिकाणी करत आहे. तर वेगवान गोलंदाज आहेत आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटीचा इनसाइड एज घेतोय. गणेश तिथे उपस्थित आहेत, चेंडूला रोखण्याचा प्रयत्न करतायत. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत हमजा 29 धावा या झालेल्या आहेत, म्हणजे 1 षटक बाकी आहे. टॉस आलंय का? कैलास जाधव, चला यायचंय आपण. श्री गणेश संघ चला 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 लवकर विनंती असेल, कारण की विरोधी संघाचे संघ नायक अर्थातच सौदी इथे आलेले आहेत. सौदी इथे उपस्थित झालेले आहेत, तर कैलासजी यावं आपण. फक्त पळून देखील पारितोषिक पटकावता येतं का? हे फक्त बैलगाडा शर्यतीमध्ये शक्य नाहीये, क्रिकेटमध्ये पण शक्य आहे. हे सौदीने करून दाखवले. तब्बल 5,000 रुपयांचा, सॉरी माफ करा 17, टोटल 17, तब्बल 17,000चा मानकरी ड्रायव्हरला होता. आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा मात्र 29. तर शेवटच्या षटकाचा खेळ इथे प्रगतीपथावरती आहेत आणि शेवटच्या षटकातील या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती गणेश यांनी विकेट संपादित केलेत. 5 चेंडूचा खेळ अद्याप देखील येणं बाकी वरती आपण पाहतो की 29 धावा आहेत, म्हणजे 75 धावांचा पाठलाग करत असताना लांबा सफर, अजून खूप मोठा सफर तय करायचा आहे आणि हा सफर थोडासा अवघड ठरणार याच्यात शंका नाहीये. या ठिकाणी मिसकॅच झालेला आहे. 75 धावाचा पाठलाग करताना अशी चूक. बघा गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतायत, चांगल्या टप्प्यावरचा मारा करतायत. फटका नीटचा बॅटीवरती कनेक्ट झाला नव्हता, चेंडू हवेमध्ये काहीसा काळ वावरत होता. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तिथे जरूर चांगला केला, कॅच हातामधून निसटला, परंतु जे त्याचे प्रयत्न होते ते अतिशय सुंदर होते, अतिशय देखणे होते. परंतु निश्चित स्वरूपाने जीवनदान मिळालं या फलंदाजाला. काय बोलतोस मित्रा, कसं आहेस? ओळखलंस का नाही? हातात इथून पहिली उचलली 5 मिनिटापूर्वी होती. खिशात ठेवा खिशात. तर जरूर मैदानाच्या दिशेने आपण जाऊयात. गणेश वत्रे त्यांच्या समोर आपण पाहतो हर्षल आहेत. लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटल पाहायला मिळते. हवेमध्ये फटका खेळला गेलाय जरूर. गणेश वत्रे आपल्याच फॉलो थ्रू मध्ये धावतात, पळतायत, प्रयत्न करतायत. कमालीचा कॅच कॉटन बोल्ट मध्ये चुकीची झाली आहे, त्यामुळे चेंडू जास्त लांब वेग घेऊ शकला नाही. तर गणेश वत्रे यांनी अतिशय सुंदर असा कॅच या ठिकाणी पकडलेला आहे. खरंच त्यांच्या कॅचसाठी या कौतुक करावं लागेल. ह्यांचा शॉट देखील खराब नव्हता, पण टायमिंग हे थोडं चुकीचं होतं.
तर जरूर इथे विकेटचं पतन केलं जाते आणि गणेश वत्रे यांना मात्र सफलता मिळते पुनश्च एकदा या सत्रामध्ये. 2 विकेट घेतलेत गणेश यांनी, 4 चेंडू त्यांनी आतापर्यंत डिलिव्हर्ड केलेत. 5वा चेंडू गणेशांचा LIG एंड कडून हलकासा ओव्हरपिच चेंडू लॉफ केला गेलाय मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात, कमालीचा कॅच. एकदा कॅच सुटला होता परंतु यावेळेस कॅच कंप्लीट, सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. चेंडू खूप आकाशात उंचपणे गेलेला होता. आपण चेंडू आकाशामध्ये खूप उंचावर गेला होता. आपण चेंडूवर शेवटपर्यंत नजर ठेवून काय अचूक पद्धतीने कॅच टिपलेला आहे. या शतकातील शेवटचा चेंडू या डॉट बॉल या ठिकाणी आलेला आहे.